नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचारी पेन्शनधारकांना मिळणार फायदा. कर्मचाऱ्यांच्या लाभाचे 7 मागण्यांचा प्रस्ताव. कर्मचारी संघटनांच्या 7 मागण्यांवर अखेर सरकारकडून तपासणी सुरू असून येत्या काळात पूर्ण होण्याचे संकेत मिळालेले आहे. चला तर पाहूया सविस्तर मागणी पुढील प्रमाणे. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेले आदेश थेट केंद्रशासित प्रदेश व CAB कर्मचाऱ्यांना देखील लागू करण्याची मागणी यावर विचारविनिमय सुरू आहे. शासकीय व CBHA मध्ये नियुक्त होणारे केंद्रीय लोकसेवा आयोग कर्मचाऱ्यांना CGSS सुविधा लागू नाही अशा कर्मचाऱ्यांना आता सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे CGSS सुविधा लागू करण्याची ही मागणी करण्यात आलेली आहे. रजा रोखीकरणमध्येही वाढ होणार आहे. रजा रोखीकरणाची मर्यादा संख्या ही 300 दिवसापर्यंत आहे, तर त्यात आता वाढ करून 400 दिवस अशी करण्याची ही मागणी करण्यात आलेली आहे. तर पितृत्व रजेची ही मागणी. सध्या पुरुष कर्मचाऱ्यांना आपल्या पत्नीच्या प्रसूतीनंतर रजा अनुदेय नाही. याकरिता पितृत्व रजा तसेच इतर धार्मिक विधीसाठी कौटुंबिक विधी रजा 28 दिवस अनुदेय करण्याची ही मागणी करण्यात आलेली आहे. कर्मचाऱ्यांना पालकत्व रजाही मिळणार. केंद्र शासकीय प्रदेशामधील शिक्षकांना सध्या 8 नैमित्तिक रजा तर 10 अर्जित रजा मिळतात. यामध्ये आता वाढ करून 14 नैमित्तिक रजा तर 30 अर्जित रजा वाढविण्याचाही विचार केला जात आहे. नवीन वेतन आयोगाची ही तारीख 8वा वेतन आयोग 1/1/2026 पासूनच लागू केला जाणार असला तरी प्रत्यक्षात नोव्हेंबर 2027 पर्यंत नवीन वेतन आयोगाची अंमलबजावणी केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांना मिळणार आरोग्याच्या सुविधा. सरकारी कर्मचाऱ्यांना एक समान आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीवरही विचार केला जात आहे.